चला तर आज बनवू अंडा स्पेशल भाजी। अंड्याची भाजी तर आपण सर्वांना खाल्लीच असेल आणि माहीत पण असेल सर्वांना कशी करायची। तर आज आपण ही अंडा भाजी काही वेगळ्या पद्धतीने करायची। तर मी आधी थोडा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 अंडी कच्ची फोडून घातलेली आहे। आता आपण हे सर्व कोथिंबीर आणि अंडी जी घातलेली होती ते आता मिक्सरमध्ये टाकून ग्राइंडर करून घ्यायचं आहे। तर याची तुम्ही बघू शकता हे असं ग्राइंडर झालेलं आहे। आता एक डबा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये मोठा म्हणा की छोटा म्हणा तुम्हाला जेवढा वाटेल तेवढा असा डबा घ्यायचा, पण असा पसरटच घ्यायचा। आणि एक कुकर घ्यायचं, कुकरमध्ये थोडं पाणी टाकायचं, त्यामध्ये खाली आत एक डबा ठेवायचा, त्याच्यावरती हा डबा ठेवायचा जेणेकरून त्यामध्ये पाणी जाईल नाही। तर आता ते शिजवायला घालायचं। आता ते 15-20 मिनटं शिजत ठेवायचं। ते 15-20 मिनटं शिजून घ्यायचं। तोपर्यंत आपण इकडे मसाला काढून घेऊ। मसाला काढण्यासाठी मी तर एक कांदा चिरून घेत आहे। एक कांदा बारीक चिरून घ्यायचा। कांदा आपण बारीक चिरून घेतला। इकडं लसणाचे साल पण काढून घेतले, कोथिंबीर पण तोडून घेतला आणि 1 इंच आलं, थोडी खाकस आणि 2 असे बारीक खोबऱ्याचे तुकडे आपण घेतलेले। आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊ। तर मी इथं बघा हे सर्व साहित्य भाजून घेत आहे। तर हे थोडं लालसर होईपर्यंत, याला छान कलर येईपर्यंत आपण हे सर्व भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता कांद्याला छान कलर आलेला आहे आणि लसूण पण छान झालेला आहे। तर आता आपण हे असंच लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। आता हे एका परातमध्ये काढून घ्यायचं आणि गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं। आपण त्यामध्ये खोबरं नाही भाजायचं, खोबरं वेगळं भाजून घ्यायचं। तर हे बघा मी ग्राइंडर करून घेतलेलं आहे, मसाला ग्राइंडर करून घेतला। तर आता आपण कुकर थंड झाला असेल तर आता कुकरातलं बघू। तर हे बघा हे आपण जे अंडे वाफायला टाकले होते, अंडे आणि कोथिंबीर, हे बघा हे झालेले आहेत। तर आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ आणि याचे छोटे छोटे काप करून घेऊ। तर हे बघा हे झालेले आहे। तर बघा मी इथे याचे छोटे छोटे असे काप पण करून घेतलेले आहे। तुम्ही बघा हे बघा हे मस्तपैकी असे झालेले आहेत। आता आपण भाजीची तयारी करू। तुम्हाला जसे वाटले तसे तुम्ही करू शकता, चौकोनी, त्रिकोणी, गोल जसे कापून घ्यायचे तसे कापू शकता तुम्ही। तर मी इथं एक कढईत तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यात मसाला, त्याच्यात ही पेस्ट टाकायची जी आपण मसाल्याची पेस्ट तयार केलेली होती ती या गरम तेलात टाकायची। ही पेस्ट चांगली होऊ द्यायची, जोपर्यंत हे कडाकडांनी तेल सोडत नाही तोपर्यंत चांगली होऊ द्यायची। हे बघा चांगली झालेली आहे, याला छान कलर पण आलेला आहे, कडाकडांनी तेल पण सोडत आहे। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालणार आहोत। आता आपण याच्यात चवीनुसार तिखट घालणार आहोत। तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं तिखट घेऊ शकता। मी इथे 1 टेबलस्पूनच तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं। हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। तर हे असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे जे तिखट हळद मीठ आपण घातलं ते सगळीकडे लागलं पाहिजे। आता हे पण मीडियम आचवर असं थोडं होऊ द्यायचं आहे, जोपर्यंत बघा कसे बुडबुडे येत आहे असे।
तेल सोडत आहे ते आपण ग्रेव्हीच म्हणता येईल. ही ग्रेव्ही आपण जिथपर्यंत होऊ दिली तिथपर्यंत तिथे तेल सोडत आहे. ते बुळाशी लागू नये म्हणून त्यात थोडं पाणी घालून घेऊ. तर हे आधीच थोडं होऊ द्यायचं, नंतर पाणी घालायचं. आता आपण या ग्रेव्हीमध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे थोड्या वेळ 5-10 मिनटं तरी अशी शिजू द्यायची. आता आपलं मिरपूट पण जळणार नाही आणि ग्रेव्ही पण छान होणार. तर बघा हे 5-10 मिनटं मी शिजत घातलेले आहे. आता आपण जे अंड्याचे काप केले होते ना ते यामध्ये टाकायचे, ते यामध्ये ॲड करायचे. सर्व अंड्याचे काप यामध्ये टाकून द्यायचे आणि हे सर्व मिश्रण एक करून घ्यायचं. आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. तर बघा हे एकजीव झालेला आहे आणि तेल पण सोडत आहे. तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तर मी इथं 1 ग्लास पाणी वापरत आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता. तर मी इथं दोघांचीच भाजी करत आहे, त्यामुळे दोघांच्या भाजीला 1 ग्लास पाणी वापरत आहे. ते पण खूप होते, पण तरी पण जास्त म्हणजे कमी पाणी जर टाकलं तर खूप मसाला राहतो. त्यामुळे मी इथं 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे. आणि आता हे असं फिरवून घेऊ. कडाकडांनी सगळं लागलेला आहे मसाला, तो पण असा फिरवून घ्यायचा. तर हे बघा भाजी आपण अजून भाजी केल्यावर 5 मिनटं शिजायला ठेवायची. तर बघा ही झाली अंड्याची भाजी. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.